फ्रेंड्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करते. महाराष्ट्र BEd CET ELCT एक्झामिनेशन 2022साठी ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्मनी एक कंप्लीट सिरीज लॉन्च केली आहे, ज्यामध्ये तुमचा कंप्लीट सिलेबस फॉर ELCT कंप्लीट होईल. आजचं आपलं हे 4th लेक्चर आहे, ज्यामध्ये आपण वोकॅब्युलरी फोकस बघत आहोत. त्यामध्ये आज वर्ड फॉर्मेशन प्रोसेसवरती आपण डिस्कस करणार आहोत. फॉलो अस ऑन ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म फॉर मोर अपडेट्स. BEd CET 2022 एक्झाम कंप्लीट कोर्स जो लॉन्च केला आहे, त्यामध्ये फॉलोविंग फीचर्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. फुल सिलेबस नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, 2000+ प्रॅक्टिस MCQs, 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज. हे तिन्ही फीचर्स तुम्हाला फक्त 1000 रुपीजमध्ये प्रोव्हाइड करण्यात येतील. कोर्सला एनरोल करण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कोर्स जॉईन करण्यासाठी प्लेस्टोरवरनं तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन हे ॲप इन्स्टॉल करावं लागेल. त्यानंतर हा तुम्हाला इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला स्टोअर नावाच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. थर्ड पेजवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे एक सर्च बार भेटेल, तिथे तुम्हाला फक्त CET असं टाईप करायचं आहे. मग दिलेले कोर्सेस आणि रिक्वायर्ड फीस त्याची जे आहे तुम्हाला खाली भेटून जाईल. आजच्या लेक्चरमध्ये आपण वर्ड फॉर्मेशन प्रोसेसेस बघणार आहोत. वर्ड फॉर्मेशन प्रोसेसेसमध्ये आपण रिड्युप्लिकेशन प्रोसेस, क्लिपिंग प्रोसेस, ब्लेंडिंग आणि ॲफिक्सेशन हे पाहणार आहोत. व्हेरी फर्स्ट प्रोसेस इज द रिड्युप्लिकेशन प्रोसेस. सो द रिड्युप्लिकेशन प्रोसेस इज वन ऑफ द वर्ड फॉर्मेशन प्रोसेस. हे प्रोसेस अंडरस्टँड करण्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स पाहूयात. फर्स्ट एक्झाम्पल इज ब्ला ब्ला. The second one is chit chat, and the third example is hob knob. आता जी रिडुप्लिकेशन प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये कंप्लीट वर्ड हा डुप्लिकेट होऊ शकतो किंवा पार्शियल पार्ट ऑफ दॅट वर्ड इज गेटिंग डुप्लिकेटेड. ठीक आहे. ब्ला ब्ला एक्झाम्पलमध्ये आपण बघू शकतो की एक्झॅक्ट ब्ला हा वर्ड रिपीट करण्यात आलेला आहे, डुप्लिकेट करण्यात आलेला आहे. ठीक आहे. आणि चिट आणि चॅट हे जे वर्ड आहे, ह्यामध्ये आपण पाहू शकतो की आय इज चेंजिंग इंटू ए. ठीक आहे. यामध्ये जे चेंजेस करण्यात आले ते सिंगल लेटरमध्ये करण्यात आलेले आहेत, किंवा आपण बोलू शकतो एक वॉवेलमध्ये करण्यात आलेत. आय वॉवेल इज कन्वर्टिंग इंटू ए वॉवेल. ठीक आहे. हॉब आणि नॉब. हॉब अँड नॉबमध्ये फक्त एका वर्डमध्ये चेंज करण्यात आलेला आहे, दॅट इज एच इज कन्वर्टिंग इंटू एन. सो इन सच रिडुप्लिकेशन प्रोसेस आपण वर्ड जे आहे डुप्लिकेट करत आहोत. एक्झॅक्टली डुप्लिकेशन इज टेकिंग प्लेस और सम पार्ट ऑफ इट इज डुप्लिकेटिंग. ठीक आहे. सो द रिडुप्लिकेशन प्रोसेस टेक्स प्लेस इन 3 फॉर्म. फर्स्ट फॉर्म इज एक्झॅक्ट वर्ड इज गेटिंग रिडुप्लिकेटेड, और रायमिंग पोर्शन जो आहे तेवढा डुप्लिकेट होतो. फॉर एक्झाम्पल चिट चॅट इज काइंड ऑफ अ रायमिंग, हिअर इट इज गेटिंग डुप्लिकेटेड. और वी कैन सी अ पार्ट ऑफ वर्ड, पार्ट ऑफ द रूट वर्ड इज गेटिंग डुप्लिकेटेड. आता रूट वर्ड हा शब्द आपण पाहणार आहोत. आणि रूट वर्ड मीन्स वॉट, अ काइंड ऑफ अ वर्ड विच इज टेकन, द वर्ड विच इज टेकन त्याला आपण रूट वर्ड बोलतोय. त्या रूट वर्डमधला फक्त काय चेंज होतं आहे, इथे एन चेंज होतं आहे. तर हॉब इज कन्सिडर्ड टू बी द रूट वर्ड. ओके, रूट वर्ड. हिअर ब्ला, द फर्स्ट ब्ला इज कन्सिडर्ड टू बी द रूट वर्ड. Exact root word in blah is getting duplicated. Exact hob, the root word, is not getting duplicated. Some part of it, that is partial duplication, is taking place in hob and knob. Okay. So reduplication process जी आहे त्याला शॉर्टली जर आपल्याला डिस्क्राईब करायचंच असेल तर आपण बोलू शकतो की रिडुप्लिकेशन प्रोसेस टेक्स प्लेस इन 3 फॉर्म्स. ओके, इट इज गोइंग टू टेक्स प्लेस इन 3 फॉर्म्स लाईक रिडुप्लिकेशन 3 फॉर्म्समध्ये होणार आहे. एक, एक्झॅक्ट वर्ड इज गोना डुप्लिकेट. एक्झॅक्ट वर्ड विल डुप्लिकेट. और पार्शियल डुप्लिकेशन. पार्शियल डुप्लिकेशन म्हणजे काय, काही पार्ट त्याचा. ठीक आहे, काही पार्ट पार्शियल डुप्लिकेशन होणार आहे. किंवा आपण बोलू शकतो वॉवेल्समध्ये चेंजेस, वॉवेल चेंजेस. ठीक आहे, वॉवेल्समध्ये चेंज येऊन तो काय होणार आहे, वर्ड रिडुप्लिकेट होणार आहे. सो दिस इज प्रोसेस इज कॉल्ड ॲज रिडुप्लिकेशन.
ठीक है. Now let's read it once. The reduplicative word is a word that contains two identical or very similar parts. Words such as these are called as tautonyms. आपण reduplicated wordsला tautonyms पण म्हणू शकतो. The process of forming a compound word by repeating all or part of it is known as reduplication. Repeating all or part of it is known as reduplication. And the repeated element is called as reduplicant. The majority of reduplicated forms involves a play or on the rhyme of words. Okay, the resultant can be combination of two existing words like flower, power, culture, vulture. आता culture vulture मध्ये जे word आहे ते word change होतोय and there is a rhyming words that seen together. Okay, flower, power, culture, vulture. Sometimes the word which is duplicated is quite meaningless. मिनिंगलेस वर्डसुद्धा असू शकतात. असं नाही कंपल्सरी की जो वर्ड रिडुप्लिकेट होतोय त्याला काही मिनिंग असायला पाहिजे. समटाईम्स फॉर द पर्पज ऑफ रायमिंग द वर्ड्स आर रिडुप्लिकेटेड अँड द वर्ड दॅट इज रिडुप्लिकेटेड इज मिनिंगलेस. त्याला कुठल्याही प्रकारचं मिनिंग नसते. असं सहजच आपण त्याला रिडुप्लिकेट करून टाकलेलं असतं. ठीक आहे. सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ रिडुप्लिकेटेड वर्ड्स टॉटोनिम्स आर हिअर. हँकी पँकी, हॉकी पॉकी, हॉबनॉब, हिबी जिबीज, hocus pocus, hugger mugger, hurly burly, hog pock, hurdy gurdy, helter skelter, hurry scurry, holy dolly, humpty and dumpty. Okay, so these are some of the reduplicated words, or this is the process of reduplication. Okay, again some of the words that we can see as an example of reduplication are blah blah. We have seen the one twit twit. ओके, ट्विट ट्विट एक्झॅक्ट वर्ड काय होतं इथे डुप्लिकेट होतोय. ठीक आहे. बाय बाय, बाय बाय, वी से बाय बाय. ओके. चिट चॅट, इथं काय होतंय वॉवेल्समध्ये वॉवेल काय होतंय चेंज होते, वॉवेल्समध्ये चेंज होतोय. ठीक आहे. बँग बँग, एक्झॅक्ट डुप्लिकेशन ऑफ वर्ड. ओके. नेक्स्ट इज हॉब नॉब. हॉबनॉबमध्ये सुद्धा काय होतोय वर्डमध्ये चेंज येतोय. सुपर डुपर. Next example is zigzag, ding dong, rhyming, ding dong, super duper, rhyming again, Peter Potter, rhyming. Peter Potter is another example. ठीक है. We can see the example like tip top. Tip top is again a rhyming duplication, reduplication. Double trouble. Okay, double trouble. So these are some of the examples of reduplication. And let's move now to the next word formation process, that is clipping. Okay, in English language clipping is a process of forming new words by dropping one or more syllables from a large word, thereby resulting in the shorter words. Okay, so clipping in short जे आपण डिस्क्राईब करू शकतो क्लिपिंग वर्ड प्रोसेसला, तर त्याला आपण असं डिस्क्राईब करू शकतो की एक वर्ड फॉर्मेशन प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये एक कंप्लीट वर्ड जर असेल त्याला आपण काय करतोय ते रिड्यूस करतोय. ठीक आहे. आणि ते आपण एव्हरीडे लाईफमध्ये त्या वर्डला काय करतो यूज करतो. फॉर एक्झाम्पल आपण बोलतो एक्झॅम. ठीक आहे. एक्झॅम इज अ क्लिप्ड वर्ड आउट ऑफ रूट वर्ड एक्झॅमिनेशन. एक्झॅमिनेशन जे आहे एक रूट वर्ड आहे, एक ओरिजिनल वर्ड आहे, त्याच्यापासून आपण वर्ड क्लिप करून टाकलं आहे, दॅट इज एक्झॅम. ठीक आहे. सो द वर्ड्स दॅट आर क्लिप्ड और कट फ्रॉम द ओरिजिनल रूट वर्ड आर कॉल्ड ॲज क्लिप्ड वर्ड्स. आता हे जे क्लिप्ड वर्ड्स म्हणजे कोणते वर्ड्स असतात जे ओरिजिनल वर्ड्सपासून आपण कट डाऊन करतो आहे. नो एक्झॅम इज कॉल्ड ॲज क्लिप्ड वर्ड. द वर्ड दॅट इज क्लिप्ड इज कॉल्ड ॲज क्लिप्ड वर्ड. ठीक आहे. एक्झॅम आपण घेतलेलो. ठीक आहे. दीज आर व्हेरी इझी टू स्पेल अँड प्रनाऊन्स. आपण हे एव्हरीडे लाईफमध्ये वापरतो. ठीक आहे. इझी टू स्पेल, प्रनाऊन्स, एव्हरीडे लाईफमध्ये आपण एव्हरीडे लँग्वेजमध्ये दे आर कॉमनली यूज. ठीक आहे. The clipped form of word is more popular than the original itself. We say that we have exam. We don't say that I have examination. We say exam आहे उद्या. Examination हा word खूप rarely आपण यूज करतो. ठीक आहे. So some of the examples. So before seeing the clipping word examples, we will see like there are 3 types of clipped words. This is not much important, but we must understand what are the types of clipped words. There are like 3 types. One is front clipped words, and there is a back clipped word, and the third one is middle clipped word. So what is the difference now in between them? In front clipped word, we see that the front part of the word is been clipped and the back part is retained. ठीक आहे. जो वर्ड आहे वर्डचा
सुरुवातीचा पोर्शन जो आहे त्याला आपण कट करून टाकतोय आणि बाकीचा जो रेस्ट ऑफ द पोर्शन आहे त्याला तसंच ठेवतोय. दॅट इज अ फ्रंट क्लिप्ड वर्ड. In case of back clipped word, what is happening is the back part of the word is getting root word. Back part of the root word is getting clipped, that is cut, and the rest of the front part is retained. Okay. So in case of middle clipped word, what happens is front as well as the back part of the word or phrase both are removed and the middle part is retained. So this is what happens in front clipped words and back clipped words and middle clipped words. Example, लेट अस सी. फ्रंट क्लिप वर्डमध्ये जे एक्झाम्पल बघतो आपण मोटर बाईक. ठीक आहे. आता मोटर बाईक ह्या वर्डमध्ये सुरुवातीचा जो वर्ड होता मोटर, मोटरला आपण रिमूव्ह करून टाकले आणि ठेवलंय काय बाईक. ओके. सो फ्रॉम द रूट वर्ड मोटर बाईक व्हॉट आर वी डुईंग इज फ्रंट पोर्शन आपण क्लिप करतोय, काढून टाकतोय आणि जो बॅक पार्ट आहे त्याला रिटेन करतोय. ठीक आहे. जशाला तसं ठेवतोय. बॅक क्लिपिंगमध्ये काय होणार आहे, बॅक क्लिपिंगमध्ये एक्झाम्पल घेतलं जिम्नेशियम. जिम्नेशियममध्ये जे वर्ड आहे आपण काय करतोय, बॅक पोर्शन जो आहे, बॅक पार्ट जो आहे त्याला क्लिप करतोय, रिमूव्ह करतोय आणि फ्रंट पार्टला रिटेन करतोय. ठीक आहे. दिस इज अ बॅक क्लिपिंग. आणि द मिडल क्लिपिंगमध्ये काय होतं, रेफ्रिजरेटर एक्झाम्पलमध्ये आपण बघतोय दॅट द फ्रिज फ्रॉम द री अँड जरेटर, री हटून टाकलं, रेटर हटून टाकलं, जो फ्रिज राहतोय त्याला आपण काय बोलतो, मिडल क्लिपिंग बोलतो. अशा वर्ड्सला मिडल क्लिप्ड वर्ड्स असे बोलणार आहोत आपण. सो देर आर सम एक्झाम्पल्स ऑफ फ्रंट क्लिप्ड वर्ड्स ओव्हर हेअर. फोन. फोन इज द वर्ड दॅट इज डिराइव्ड फ्रॉम रूट वर्ड टेलिफोन. ठीक आहे. हा जो वर्ड आहे ह्याच्यामध्ये हा जो वर्ड आहे रूट वर्ड, त्यामध्ये आपण टेली ह्या समोरच्या पार्टला काय केलं, क्लिप केले. जो फोन आहे त्याला रिटेन केले. ठीक आहे. सो मोटर बाईक इज अ रूट वर्ड फ्रॉम विच, सो दीज ऑल आर रूट वर्ड्स. ओके. दीज ऑल आर रूट वर्ड्स अँड दीज ऑल आर फ्रंट क्लिप्ड वर्ड्स. ठीक आहे. फ्रंट क्लिप्ड वर्ड्स. ठीक आहे. ह्याचे एक्झाम्पल्स टेलिफोन फोन, मोटर बाईक बाईक, हॅमबर्गर बर्गर, प्रेशर कुकर कुकर, फाउंटेन पेन पेन, एरोप्लेनचं प्लेन केलं आहे ते, ऑम्निबस इज बस, नेक टाय इज टाय, कॅरावान इज व्हॅन, टर्नपाईक इज स्पाईक अँड क्रिझॅन्थेमम इज मम. हे जे वर्ड्स आहेत लाईक फोन, बाईक, बर्गर, कुकर, पेन, प्लेन, बस, टाय, व्हॅन, पाईक, मम, दिस ऑल आर फ्रंट क्लिप्ड वर्ड डिराइव्ड फ्रॉम देअर गिवन रूट वर्ड्स ओव्हर हेअर. ओके. सो बॅक क्लिप्ड वर्डचे काही एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. बॅक क्लिप्ड वर्ड्स म्हणजे ज्याच्या आपण जसं बोललो की बॅक पार्ट जो आहे तो क्लिप करण्यात आलेला म्हणजे रिमूव्ह करण्यात आला. तर जिम्नेशियममध्ये जे आहे आपण जो आहे जिम ह्या फ्रंट वर्डला रिटेन केलं, नेशियमला हटवून टाकलं. ठीक आहे. सो दीज आर द बॅक क्लिप्ड वर्ड्स. द जिम इज अ बॅक क्लिप्ड वर्ड्स आर डिराइव्ड फ्रॉम दिस रूट वर्ड्स. दीज ऑल आर रूट वर्ड्स वी कॅन से. ठीक आहे. दीज ऑल आर रूट वर्ड्स. So let's see the examples. Gym derived from gymnasium, cable derived from cablegram, pub derived from public house, exam derived from examination, specs derived from spectacles, veg vegetarian, memo memorandum, gas gasoline, photo photograph, cafe cafeteria, lab laboratory, ad advertisement, lunch luncheon, and fan is phonetic. Okay. Next is middle clipped words. मिडल क्लिप्ड वर्ड्स आपण जे बोललो की फ्रंट आणि बॅक पोर्शन दोन्ही पण काढून टाकून जो मधला पोर्शन ठेवतो तो आपण वर्डचा रिटेन करतोय त्याला आपण मिडल क्लिप्ड वर्ड्स असं बोलतो. रेफ्रिजरेटर, इन्फ्लुएन्झा अँड प्रिस्क्रिप्शन, ह्याच्यामधून आपण जे वर्ड्स फॉर्म केलेत ते फ्रिज, फ्लू अँड स्क्रिप्ट. ओके. दिस इज फॉर मेडिसिन. प्रिस्क्राईब जे डॉक्टर्स प्रिस्क्राईब करतात दॅट्स अ प्रिस्क्रिप्शन. त्याच्यापासून आपण काय डिराईव्ह केलं, स्क्रिप्ट फॉर मेडिसिन. Okay. Next slide. Okay. So the next word formation process is blending. It is one of the word formation process. It is a process in which words are formed by connecting parts or two or more parts of the words. ठीक आहे. ब्लेंडिंग. दोन वर्डचे पार्ट्स किंवा दोन वर्ड्स एकत्र जेव्हा येतात, कंबाईन होतात, आपण त्या प्रोसेसला काय बोलतो, ब्लेंडिंग बोलतो. हे समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊयात. फ्रेंड इज वन वर्ड अँड एनिमी इज अनदर वर्ड फ्रॉम विच अ वर्ड इज डिराइव्ड कॉल्ड ॲज फ्रेनमी. फ्रेनमी. ओके. सॉरी.
The word derived from friend and enemy is frenemy. Frenemy. Okay, this is the word derived from friend and enemy. Exact word जे blend होऊ शकतात किंवा part of two words, two or more words. The process of blending of टू और मोर वर्ड्स और दोन वर्ड्सचे जे पार्ट आहेत ते एकदा कंबाईन होतात त्यांना आपण काय बोलतो ब्लेंड करणं म्हणतो ज्याला आपण बोलतो कंबाईन करणं किंवा ब्लेंड करणं या प्रोसेसला आपण ब्लेंडिंग असं बोलतो. ठीक आहे. आता काही एक्झाम्पल्स आपण बघूयात लाईक इमोशन अँड आयकन. ओके, जस्ट अ मिनिट. फर्स्ट example. The example over here is emotion and icon. Emotion. Emotion is one word. Another word is icon. These both are called as root words. या दोघांपासून डिराईव्ह केलेल्या वर्ड्सला काय बोलतात? इमोटिकॉन्स. इमोटिकॉन्स जे आपण व्हॉट्सॲपवरती एकमेकांना फॉरवर्ड करतो लाईक राईट इमोजीज ज्याला बोलतो इमोटिकॉन्स. इमोशन्स प्लस आयकन्स आर द रूट वर्ड्स ज्यांच्यापासून आपण इमोटिकॉन हे वर्ड डिराईव्ह केले. दिस प्रोसेस ऑफ कंबायनिंग ऑफ parts of two words is called as blending. ठीक है. Next example is situation is one root word. Situation. Another root word is comedy, from which we have derived word sitcom. Okay, this is another example. We can move to the next example is documentary. Documentary एक रूट वर्ड आहे आणि दुसरा रूट वर्ड कोणता आहे? ड्रामा. डॉक्युमेंटरी आणि ड्रामा यापासून आपण जे ब्लेंडिंग प्रोसेस करून जो वर्ड फॉर्म केला आहे दॅट इज डॉक्यू ड्रामा. दिस इज द वर्ड फॉर्म्ड. ओके. अनदर एक्झाम्पल इज मॉटेल. मॉटेल इज द एक्झाम्पल. मॉटेल हे असा वर्ड आहे जे दोन वर्ड्सपासून फॉर्म झालेला आहे. मोटार प्लस हॉटेल. मोटरचं MO, हॉटेलचं TEL हे दोघांचा पार्ट कंबाईन होऊन काय फॉर्म होते? मॉडेल. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ब्लेंडिंग. ओके. अनदर एक्झाम्पल दॅट वी कॅन टेक इज सायफाय. फिक्शन प्लस सायन्स. ओके, फिक्शन प्लस सायन्स ज्याच्यापासून आपण सायफाय बोलू शकतो. चिलॅक्स इज समथिंग वी यूज लाईक एव्हरीडे वर्ड. ओके, विच इज डिराइव्ड फ्रॉम चिल प्लस रिलॅक्स. ठीक आहे. दोन रूट वर्ड्सपासून चिलॅक्स हा वर्ड आपण काय केला आहे? फॉर्म केलेला आहे. ठीक आहे. अजून आपण बोलू शकतो स्मॉग. स्मॉग हा जो आहे ब्लेंडिंग प्रोसेसनी फॉर्म झालेला वर्ड आहे आउट ऑफ रूट वर्ड स्मोक अँड फॉग. ओके. स्मोकचं SM, फॉगचं OG. नेक्स्ट एक्झाम्पल इज ईमेल. ईमेल इज अ वर्ड derived from blending process of two root words called as electronic plus mail. ठीक है, e-mail. Did you get this? Fine. Next examples that we will see in blending process are given over here. Now, agitprop is a word derived from these two root words. These are the two root words. These both are root words. Both the columns given over here are the root words and this is the derived root words out of process blending. Agitation and propaganda जेव्हा दोन शब्दाचं ब्लेंडिंग होतं तेव्हा ॲजिट्रॉप असा शब्द क्रिएट होतो. ठीक आहे. नेक्स्ट बॅट मॅश बॅश. बायोग्राफी पिक्चर बायोपिक. ब्रेथ ॲनालायझर ब्रेथ ॲनालायझर. क्लॅप क्रॅश क्लॅश. डॉक्युमेंटरी ड्रामा डॉक्युड्रामा. इलेक्ट्रिसिटी एक्झिक्यूट इलेक्ट्रोक्यूट. इमोशन आयकन इमोटिकॉन्स. Fans, magazines, fanzines. Friends, enemy, frenemy. Global, English, globish. Information, internet. Infotainment. Motor, pedal, moped. Pulse, quasar, pulsar. Situation, comedy, sitcom. Sports, broadcast, sportscast. Stay, vacation, staycation. Television, photogenic, telegenic. Work, alcoholic, workaholic. Okay. Next, the very next word formation process is called as affixation.
This is a word formation process in English language. It means adding a morpheme to certain words which change their meaning. आता मॉर्फिन म्हणजे काय, ठीक आहे. आता हे प्रोसेस समजण्यासाठी आपल्याला पहिलं समजावं लागेल मॉर्फिम म्हणजे काय. मॉर्फिम म्हणजे एक स्मॉल युनिट आहे, ठीक आहे. मॉर्फिम इज कॉल्ड ॲज स्मॉलेस्ट युनिट. इट इज द स्मॉलेस्ट युनिट, ठीक आहे. ॲफिक्सेशन समजण्यासाठी जे आहे आपण एक एक्झाम्पल घेऊयात, लाईक अपॉइंट, ठीक आहे. अपॉइंटला डिसअपॉइंट मध्ये कन्वर्ट केलं बाय द प्रोसेस ऑफ ॲफिक्सेशन. ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, अपॉइंटच्या आधी DIS हा पार्ट जॉईन केला आहे. दिस इज द स्मॉलेस्ट युनिट कॉल्ड मॉर्फिम, ठीक आहे. मॉर्फिम म्हणजे काय, एक स्मॉलेस्ट युनिट आहे जे आपण अटॅच करत आहोत, ओके, अटॅच करत आहोत एका वर्डसाठी, आणि त्या प्रोसेसला आपण काय बोलतो, ॲफिक्सेशन्स. मग आता हे ॲफिक्सेशन जे आहे हे दोन प्रकारे होऊ शकतं, ठीक आहे. लेट मी रब दिस. ॲफिक्सेशन जे आहे दोन प्रकारे होऊ शकतं. इदर यू आर ॲडिंग द मॉर्फिम ॲट द स्टार्ट ऑफ द वर्ड, दॅट इज प्रेफिक्स, and if you are adding the smallest unit at the end of the word, root word, that is suffix. रूट वर्डच्या जर सुरुवातीला आपण मॉर्फिम अटॅच करत असाल, मॉर्फिम म्हणजे स्मॉलेस्ट युनिट, जर त्याला आपण रूट वर्डच्या सुरुवातीला अटॅच करत असाल तर झालं प्रेफिक्स, आणि सफिक्स मीन्स रूट वर्डच्या शेवटी जर अटॅच करत असाल तर झालं सफिक्स, ठीक आहे. आता रूट वर्ड ॲफिक्सेशनमध्ये प्रेफिक्स आणि सफिक्सचे एक्झाम्पल्स आपण काय बघूयात. ओके, just a minute. Okay, in case of affixation, if prefix is added, like to fix morpheme in the beginning of the root word, त्याचे काही एक्झाम्पल्स आपण बघूयात, लाईक अँटीसेडंट, ठीक आहे. आता या अँटीसेडंटमध्ये जे आहे, अँटी इज अ मॉर्फिम दॅट इज अटॅच टू सेडंट, ठीक आहे. एक वर्ड आहे, एक रूट वर्ड आहे सेडंट, त्याला आपण काय अटॅच करत आहोत, अँटी, दॅट इज प्रेफिक्स वी आर ॲडिंग ओव्हर हेअर. नेक्स्ट प्रेफिक्स जे आपण ॲड करतो दॅट इज को. एक्झिस्ट इज द रूट वर्ड, त्याला आपण प्रेफिक्स कोणता ॲड केला, को. नेक्स्ट एक्झाम्पल इज डिग्रेड या वर्डमध्ये DE आपण प्रेफिक्स ॲड करतो, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये एक्स्ट्रा जो हा शब्द आहे आपण ॲज प्रेफिक्स ॲड केलेला आहे टू द वर्ड, रूट वर्ड करिक्युलर, ठीक आहे. ह्या प्रोसेसला आपण काय बोलतो, ॲडिंग प्रेफिक्सेस ॲट दॅट इज ॲडिंग प्रेफिक्सेसला आपण काय बोलतो, मॉर्फिंग अ स्मॉलेस्ट युनिट टू द रूट वर्डला जेव्हा आपण ॲड करतो त्या प्रोसेसला आपण ॲफिक्सेशन बोलतो, ठीक आहे. अगेन एक्झाम्पल इज नॉन फॅट in which non is the prefix. अपग्रेडमध्ये प्रेफिक्स कोणता आहे, अप वापरतो. सफिक्सच्या बाबतीत जर एक्झाम्पल्स घ्यायचे असतील, लाईक फ्री एक रूट वर्ड आहे ज्यामध्ये DOM जे आहे आपण काय ॲड करतो, सफिक्स ॲड करतो. डिपेंडंटमध्ये डिपेंड जे आहे ते रूट वर्ड आहे, ENT इज द सफिक्स ॲडेड ओव्हर हेअर. इनकॉम्प्रिहेन्सिबलमध्ये IBL जो आहे तो काय आहे, सफिक्स आहे ॲडेड टू द रूट वर्ड इनकॉम्प्रिहेन्स, ठीक आहे. ह्याच्यामध्ये IBL इज द मॉर्फिम, ह्याच्यामध्ये ENT इज द मॉर्फिम, इथे DOM इज द मॉर्फिम, ठीक आहे. सो असे काही एक्झाम्पल्स होते. अजून काही एक्झाम्पल्स आहेत लाईक अपॉइंट, डिसअपॉइंट, ज्यामध्ये डिस जे आहे ते प्रेफिक्स आहे, ठीक आहे, जे मॉर्फिम आहे अटॅच केलेला. नेक्स्ट इज अलो, डिसअलो, एज्युकेटेड, अनएज्युकेटेड, हॅपी, अनहॅपी, लीगल, इल्लीगल, ट्रस्ट, मिसट्रस्ट, पॉसिबल, इम्पॉसिबल. सफिक्स वर्ड्समध्ये आपण अजून घेऊ शकतो लाईक गव्हर्नमेंट, ठीक आहे, जे एक वर्ड आहे फॉर्म्ड आउट ऑफ वर्ड लाईक गव्हर्न, फॉर एक्झाम्पल GOVERN, गव्हर्नमेंट, ठीक आहे. MENT जे आहे एक सफिक्स आहे, हे काय ह्या पोर्शनला काय बोलतो आपण, MENTला एक मॉर्फिम आहे, ठीक आहे, मॉर्फिम, ठीक आहे.
मॉर्फेम म्हणजे एक स्मॉलेस्ट युनिट दॅट इज ॲडेड टू गव्हर्न वर्ड अँड द वर्ड फॉर्म्ड आउट ऑफ दॅट इज गव्हर्नमेंट. त्या प्रोसेसला आपण काय बोलतो, ॲफिक्सेशन बोलतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण ॲफिक्सेशन ही प्रोसेस पाहिली. मूविंग ऑन टू द नेक्स्ट प्रोसेस ऑफ वर्ड फॉर्मेशन इज ॲक्रोनिम. आता ॲक्रोनिम प्रोसेस काय असते आपण बघूयात. ॲक्रोनिम्स एक असे वर्ड्स जे प्रनाऊन्सिएबल वर्ड्स आहेत. ठीक आहे, दे आर फॉर्म्ड फ्रॉम द फर्स्ट इनिशियल लेटर ऑफ ईच वर्ड. फर्स्ट किंवा इनिशियल लेटर जे असतात वर्ड्सचे त्याच्यापासून फॉर्म झालेले ॲक्रोनिम्स आपण त्यांना असं बोलतो. ठीक आहे, जे एक्झाम्पल्स बघायचं असेल, लाईक वी कॅन मूव्ह टू एक्झाम्पल दॅट इज लाईक कॉमनली यूज, दॅट इज GIF. आपण बोलतो GIF. ठीक आहे, गिफ. हे GIF म्हणजे काय असतं, ह्याचं हे ॲक्रोनिम आहे, डिराइव्ड आउट ऑफ ग्राफिक इंटरचेंज फॉर्मॅट. आता हे ॲब्रिव्हिएशन्स आणि ॲक्रोनिम्स खूप डिफरंट टर्म्स आहेत, सो तर तुम्ही दोघांना कन्फ्यूज करू नका घेऊ. ॲक्रोनिम्स आर टोटली डिफरंट, कारण ह्याच्यामध्ये जे आपण इनिशियल लेटर ऑफ ईच वर्ड्स यूज करत आहोत. ठीक आहे, जे प्रनाऊन्सिएबल आहेत असे. ठीक आहे, लाईक एड्स, ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. ओके, लाईक स्कूबा डायविंग, लाईक सेल्फ कंटेन्ड अंडर वॉटर ब्रीदिंग ॲपॅरेटस. look at this, self contained underwater ब्रीदिंग ॲपॅरेटसला आपण काय बोलतो, स्कूबा डायविंग, जे आपण युजली हे एक्झाम्पल घेतो. रेडार. ठीक आहे, ह्याचे एक्झाम्पल्स आपण पुढे बघू तिथे नेक्स्ट स्लाईडमध्ये. लाईक सी, रेडार जे बोलत होतो आपण आता, रेडिओ डिटेक्शन रेंजिंग. ठीक आहे, ह्याचे एक्झाम्पल्स विथ इन द फॉर्म ऑफ सेंटेन्सेस पण मी दिलेले आहेत. लाईक ASAP इज लाईक इज ॲज सून ॲज पॉसिबल, वी हॅव टू गेट to the hospital as soon as possible. Avol, absent without official leave or absent without leave is called as AWOL. ठीक आहे, हे काय आहे, ॲक्रोनिम आहे. AWOL जे आपण वर्ड बोलतात किंवा ASAP बोलतात, लेझर बोलतात, पिन बोलतात, असे प्रनाऊन्सिएबल वर्ड्स जे आहेत, रेडार, स्कूबा, स्मार्ट, या सगळ्यांना आपण काय बोलतात, ॲक्रोनिम बोलतात. ठीक आहे, आणि हे कसे असतात, प्रनाऊन्सिएबल वर्ड्स असतात. ASAP, ॲज सून ॲज पॉसिबल. लेझर, लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय द स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. ठीक आहे, आवर कॅट लव्स टू चेज अ लिटिल रेड लेझर बीम इज द एक्झाम्पल इन द फॉर्म ऑफ सेंटेन्स. ओके, पिन, पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर. योर ATM पिन, वी कॉल इट ॲज पिन, पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर. लाईक कॉमनली यूज्ड वर्ड्स आहेत हे. रेडार, रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग. The police officer used radar to catch them speeding. Scuba is the next acronym, which is like self-contained underwater breathing apparatus. We gathered our scuba gear and into the Atlantic. Smart, specific, measurable, achievable, relevant, timely. That is create smart goals for the quarter, so you will be successful. ठीक आहे, अशा प्रकारे जे आपण ॲक्रोनिम्सचे काही एक्झाम्पल्स इथे पाहिलेले आहेत. इट मीन्स दॅट दे आर द इनिशियल लेटर्स ऑफ ईच वर्ड्स फॉर्म फ्रॉम द फर्स्ट लेटर ऑफ ईच वर्ड वी कॅन से. ओके, ॲक्रोनिम्स जे आहेत ते प्रनाऊन्सिएबल आहेत. ह्याचे काही एक्झाम्पल्स लाईक रेडार, स्कूबा, टेसर, वी कॅन से VIP, विप, एड्स, स्कूबा, MP अगेन मेंबर ऑफ पार्लमेंट. नासा जे आपण बोलतो, नॅशनल एरोनॉटिक्स अँड space administration. Okay, so in this way these are all the word formation processes that we have seen today. Let's take a quick summary look over here. सो अशा प्रकारे आज आपण वर्ड फॉर्मेशन प्रोसेसेस पाहिले. त्यामध्ये जे आहे रिडुप्लिकेशन, ज्यामध्ये लेटर्सचं एक्झॅक्ट वर्ड रिडुप्लिकेट होते किंवा सम पार्ट ऑफ द वर्ड रिडुप्लिकेट होते, हे जे पाहिलं त्यांना आपण टॉटोनिम्स असं म्हणतात, हे पण पाहिलं. आणि जे रिडुप्लिकेट वर्ड झालेले आहेत त्यांना आपण रिडुप्लिकेंट असं बोलतो. रिपीटेड एलिमेंट जे आहे त्याला आपण रिडुप्लिकेंट असं बोलतो. लाईक ह्याच्यामधले काही जे वर्ड्स रिडुप्लिकेट होतात ते मिनिंगलेस पण असू शकतात. असं नाही की त्यांना मिनिंगफुल काही सेन्स असायला पाहिजे. दे कॅन बी मिनिंगलेस. ओके, नेक्स्टली आपण त्याचे काही एक्झाम्पल्स बघितले इथे. ठीक आहे, एक्स्ट्राचे जे एक्झाम्पल्स होते हे पण पाहिले इथे. नेक्स्टली क्लिपिंग प्रोसेसमध्ये जे पाहिलं आपण, जे काय वर्ड्सला जे तोडत आहोत किंवा क्लिप करतो, इदर फ्रॉम द फ्रंट साईड ऑर फ्रॉम द बॅक साईड ऑर द मिडल पार्टला रिटेन करून दोन्ही फ्रंट आणि बॅक साईड क्लिप करतो. ठीक आहे, त्याचे 3 प्रकार जे आपण पाहिलोत क्लिप्ड वर्ड्समध्ये, फ्रंट क्लिप, बॅक क्लिप्ड आणि मिडल क्लिप.
फ्रंट पार्ट क्लिप करून बॅक पार्टला रिटेन करणं, बॅक पार्टला क्लिप करून फ्रंट पार्टला रिटेन करणं, फ्रंट आणि बॅक पार्ट दोन्हीलाही क्लिप करून मिडल पार्ट रिटेन करणं. याचे काही एक्झाम्पल्स पण पाहिलेत आपण इथे. आय एम सॉरी. नेक्स्टली हे एक्झाम्पल्स पाहिल्यानंतर आपण जो पोर्शन पाहिला इट वॉज ब्लेंडिंग प्रोसेस. ब्लेंडिंग प्रोसेसमध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे दोन वर्ड्सला एकत्र करून ब्लेंड केलं जातं, त्यामधल्या 2 or more वर्ड्सला जे आहे एकत्र केलं जातं, त्यामधलं काही पोर्शन किंवा काही पार्ट ऑफ बोथ द वर्ड्स आर इन्क्लुडेड अँड अ न्यू वर्ड इज फॉर्मड आउट ऑफ इट. सो द रूट वर्ड्समधला काही पार्ट किंवा त्यांचा टोटल पार्ट जो आहे त्यांना एकत्र करून आपण काय फॉर्म करतोय, एक नवीन वर्ड फॉर्म करतो. त्या प्रोसेसला आपण ब्लेंडिंग असं बोललो. त्याचे काही एक्झाम्पल्स पाहिले. ॲफिक्सेशनमध्ये आपण जे पाहिलं, मॉर्फिन जो आहे तो प्रिफिक्स किंवा सफिक्सच्या फॉर्ममध्ये आपण जे आहे अटॅच करतो एका वर्डला आणि न्यू वर्ड फॉर्म करतो. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज ॲफिक्सेशन. ॲक्रोनिम्समध्ये आपण पाहिलं की जे वर्ड्स आहेत त्याचे इनिशियल लेटर्स जे आहेत त्याच्यापासून आपण एक नवीन प्रोनाऊन्सेबल वर्ड असं फॉर्म करतो. त्या प्रोसेसला वर्ड फॉर्मेशन प्रोसेस आपण असं बोललं, दॅट इज ॲक्रोनिम. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 5 प्रकारचे जे आहेत प्रोसेस, वर्ड फॉर्मेशन प्रोसेसेस आज आपण डिस्कस केलेले आहेत. यामध्ये मी एक इन्क्लूड नाही केलं आहे, सो यू कॅन राईट हिअर ॲक्रोनिम. ओके, ॲक्रोनिमी, दिस इज द प्रोसेस. सो वर्ड फॉर्मेशन प्रोसेसमध्ये 5 प्रोसेस पाहिले, रिड्युप्लिकेशन, क्लिपिंग, ब्लेंडिंग, ॲफिक्सेशन अँड ॲक्रोनॉमी. आणि तुम्ही जर व्यवस्थित हे स्टडी केलात, एक्स्ट्राचे एक्झाम्पल्स अजून तुम्ही पहा, सो तुम्हाला ह्याच्या बाहेरचं तर काही एक्झाममध्ये येणार नाही आहे. सो at the end of the lecture I would like to tell that की आपण हा जो टॉपिक होता व्होकॅब्युलरी फोकसचा, तो आज कंप्लीट केलेला आहे. ह्याच्यामधले सगळे टॉपिक्स जे आहेत आपण डिस्कस केलेत. सो आजचा हा लास्ट लेक्चर होता ऑन द व्होकॅब्युलरी फोकस. अँड टुमॉरो विल स्टार्ट विथ अ न्यू टॉपिक दॅट इज द ग्रामर फोकस. त्यामध्ये आपण वेगवेगळे पार्ट्स ऑफ स्पीच, आर्टिकल्स, लाईक ग्रामर रिलेटेड सेंटेन्स, टाईप्स ऑफ सेंटेन्सेस, हे सगळे जे पार्ट्स आहेत, सब टॉपिक्स आहेत, आपण डिस्कस करणार आहोत. सो थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. अँड तुमची जे प्रिपरेशन आहे ते एकदम लाईक प्रॉपर वेमध्ये ठेवा, प्रॉपर एक ट्रॅकवरती ठेवा, देन यू विल इझिली क्रॅक द एक्झाम. अँड थँक्स फॉर वॉचिंग टुडेज लेक्चर. विल सी टुमॉरो. हॅव अ ग्रेट डे. बाय.